माझे नाव कोमल, मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडी या शाळेची मुख्यमंत्री। शिक्षण सप्ताह दिवस 5वा या अंतर्गत कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस आज आपण साजरा करीत आहोत आणि इतिहासातील योगदान देणाऱ्या व्यक्तीविषयी आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी नितीन राठोड आपल्याला इतिहासातील योगदान देणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती सांगणार आहे। प्रथम मी त्यांचे स्वागत करते। पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी मी सादर आमंत्रित करते मुख्याध्यापक सरांना। चला तर आता आपण इतिहासातील योगदान देणाऱ्या व्यक्तीविषयी माहिती घेऊया। माझं नाव नितीन सुभाष राठोड, मी या शाळेचा विद्यार्थी। प्रथम तर मला बोलण्याबद्दल संधी दिल्यामुळे मी सरांचं अगोदर आभार मानतो। मी इथं 2008 ला शाळेमध्ये होतो आणि इतिहासामधील श्री संत सेवालाल महाराज यांची थोडीशी माहिती देतो। आज तुमचा हा शिक्षक दिनाचा शिक्षण सप्ताह हा 5वा दिवस आहे, त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे माझ्याकडून जे भेटेल ती माहिती तुम्हाला देतो आणि पुरेपूर तुम्ही त्या माहितीचा फायदा घ्या आणि तुम्ही पण काहीतरी चांगलं करा। आपण श्री संत सेवालाल महाराज यांच्याविषयी थोडीशी ऐतिहासिक किंवा सामाजिक आणि सगळ्या काही आहे त्यांची थोडीशी माहिती देऊ शकतो। श्री संत सेवालाल 15 फेब्रुवारी 1739 रोजी बुत्तीबेलोरी या ठिकाणी झालेला आहे। तरी संत सेवालाल महाराज महाराष्ट्रात सगळ्या जगात जिथे नाही तिथं प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये त्यांना होईन तेवढं किंवा समाजासाठी त्यांनी जेवढं केलेलं आहे तेवढं माहिती कमीच आहे त्यांच्यासाठी। तरी पण आपण सगळ्यांनी मिळून जसे त्यांनी काहीतरी कार्य केले तसं पण करायचं आणि आपली होईन तेवढी संस्कृत समाज यांच्यासोबत किंवा शिक्षण सगळ्या गोष्टी आपण अनुभव घेऊन काहीतरी आपण पण कुठल्या तरी एक चांगल्या स्तरावर जायचं। मी तुम्हाला बरीचशी माहिती सांगितली आहे, तरी पण तुम्हाला अधिक माहितीसाठी संत सेवालाल महाराज यांचे पुस्तक तुमच्या शाळेसाठी भेट देणार आहे। तरी पण शाळेचे अध्यक्ष त्यांना सादर आमंत्रित करतो की त्यांनी पुस्तक अर्पण करून द्या। आताच आपण माजी विद्यार्थी नितीन राठोड यांच्याकडून संत सेवालाल महाराज यांच्याविषयी जास्तीची माहिती घेतलेली आहे, पण त्यांनी आपल्याला खूप छान माहिती सांगितलेली आहे, पण त्यांनी अजून आपल्याला जास्तीची माहिती कळावी यासाठी संत सेवालाल महाराज यांचं आपल्या शाळेसाठी पुस्तक भेट दिलेलं आहे, म्हणून मी त्यांचे खूप खूप आभार मानते। धन्यवाद।